इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। अंबरनाथ नगर परिषदेच्या 1 नंबर जुन्या शाळेच्या जागी माजी उपनगराध्यक्ष तथा माजी स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख यांच्या राज्य शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंतर्गत तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात तथा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर बालाजी केणकर यांच्याकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून अनेक वर्ष सुरू असणाऱ्या सदर जुन्या जीर्णावस्थेतील शाळेचे नवीन खासगी शाळांना टक्कर देत किंबहुना मागे टाकणाऱ्या अतिशय सुसज्ज अशा सुखवास्तू तसेच सर्व सुखसुविधांयुक्त अद्ययावत डिजिटल शाळेमध्ये रूपांतर झाले असून त्याच अनुषंगाने शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे आयोजित स्वागत समारंभ कार्यक्रमांतर्गत सोमवार दिनांक 15 जून 2025 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, युवा सेनेचे शैलेश भोईर, हेमंत जाधव, अजिंक्य पाटील, नगरपालिका शिक्षण अधिकारी जयश्री धायगुडे, शहर अभियंता राजेश तडवी, पंकज पनाळे, शाळा मुख्याध्यापक जयसिंग काटकर अशा इतर अनेक मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच सरस्वती पूजन करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्री गणेश करण्यात आला। गत अनेक वर्षांपासून स्टेशन लगत असणाऱ्या जुन्या शाळा क्रमांक 1 या जीर्ण पडक्या अवस्थेतील शाळेचे सदर प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्याअंतर्गत तब्बल 10 कोटी रुपयांच्या निधी उपलब्धतेअंतर्गत सुसज्ज अशी दुमजली हायटेक सर्व अद्ययावत सुखसुविधांयुक्त डिजिटल शाळेरूपी इमारत उभारण्यात आली असून सदर इमारतीत शाळा क्रमांक 1, 11 व 13 अशा 3 शाळा भरवण्यात येणार असून अशा तिन्ही शाळांमधील मागील वर्षांमधील 80 विद्यार्थ्यांच्या अधिक विद्यार्थी पटसंख्या देखील वाढल्याचे निदर्शनास आले आहे। त्याच अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजित सदर शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी स्वागत समारंभाअंतर्गत शेकडो विद्यार्थी तथा शालेय शिक्षक तसेच पालकवर्ग तथा सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तसेच माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक अब्दुलभाई शेख, शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, युवा सेनेचे पवन वाळकर, शैलेश भोईर, हेमंत जाधव, अजिंक्य पाटील, नगरपालिकेचे शिक्षण अधिकारी जयश्री धायगुडे, शहर अभियंता राजेश तडवी, पंकज पनाळे अशा इतर अनेक नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांचा शाळेचे मुख्याधिकारी जयसिंग काटकर तथा शाळा प्रशासनाच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विनामूल्य स्वरूपात देण्यात येणाऱ्या स्केचबुकचे देखील नगरपालिका मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख तथा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला। तसेच शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी अंबरनाथ नगर परिषदेच्या माध्यमातून आयोजित सदर प्रथम दिवसीय स्वागत समारंभ कार्यक्रमांतर्गत पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड तसेच माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख तथा इतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके, शाळेची बॅग, गुलाब पुष्प, पेन
अशा इतर अनेक शालेय साहित्य वाटप करीत तसेच प्रामुख्याने अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी केळकर यांच्या माध्यमातून छत्री तथा वह्यांचे वाटप करीत सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक यशस्वी वाटचाली अंतर्गत शुभेच्छा देत त्यांचे अंबरनाथ नगरपालिकातर्फे नवनिर्मित आपली जी शाळा आहे इथं मराठी शाळा 1, 13 आणि तामिळ शाळा 11 या सर्व विद्यार्थ्यांच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रशासन आणि आम्ही सर्व आलो आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांचं तिथं स्वागत केलेलं आहे। अंबरनाथ शहराच्या सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या शाळेमध्ये जे बनवलेले सुखसुविधा आहे त्यांचा उपयोग घेऊन आपल्या पाल्यांना मोठ्या प्रमाणात इथं प्रवेश घ्यावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता शाळेचा पहिला दिवस आहे। त्यानिमित्त आज आम्ही काही लोकप्रतिनिधी, नगर परिषदेचे अधिकारी, सर्व शिक्षकांसह शाळा क्रमांक 1, 13 या ठिकाणी उपस्थित राहिलो। सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलेलं आहे।
तसेच वेगवेगळे जे नवीन उपक्रम आहेत त्यांना वेगवेगळ्या पुस्तकांचं वाटप केलेलं आहे की जे इथल्याच शिक्षकांनी तयार केलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या नवीन शैक्षणिक उपक्रमासाठी वर्षासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. या इमारतीमध्ये एकूण 3 शाळा भरतात. पहिली ते 8वीपर्यंतच्या 2 शाळा आहेत. यावर्षी साधारणतः 80 विद्यार्थ्याच्या आसपास नव्याने पटसंख्येत वाढ झालेली आहे.